आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। 23 एप्रिल रोजी होणाऱ्या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण आता चांगलंच तापू लागलंय। 11 एप्रिल रोजी महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराचा राहुरी तालुक्यातील पूर्व भागामध्ये शुभारंभ करण्यात आला। वातावरणामधील उन्हाची तीव्रता वाढत असताना आता राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण देखील तापू लागल्याचं चित्र दिसतंय। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीमधनं माघार घेतली तर स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव युवा नेते अक्षय कर्डिले यांची महायुतीकडनं उमेदवारी फायनल करण्यात आली आहे। 11 एप्रिल रोजी राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी इथे विधिवत नारळ फोडून अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। तसेच तालुक्यातील वाघाचा आखाडा, रेल्वे स्टेशन, आरडगाव, मानोरी, वळण, पिंपरी वळण, चणकापूर, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, शिलेगाव, कोंडवड आदी भागांमध्ये प्रचार दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच गावागावांमध्ये कॉर्नर सभांचा धडाका सुरू आहे। मतदारांशी थेट संवाद साधला जातोय आणि प्रचाराला वेग आलाय। यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पहिल्याच दिवशी अक्षय कर्डिले यांच्या प्रचारास मतदारांकडून मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहता अक्षय कर्डिले यांची विजयाकडे वाटचाल होताना दिसते। कार्यकर्त्यांकडून अक्षय कर्डिले यांच्या विजयाची खात्री देण्यात येत आहे। नमस्कार, आज अक्षय दादा कर्डिले पोटनिवडणुकीसाठी आमच्या गावात आले। आम्ही सर्व महिला एकजुटीने त्यांना मतदान करणार आहोत। पण खऱ्या अर्थाने म्हणजे आम्हाला साहेबांनी खूप सहकार्य केलेले, बचत गटाच्या पण खूप अडचणी आमच्या त्यांनी सॉल्व केलेल्या आहे। त्यांच्या तोंडातून एक शब्द गेला होता, पण आम्ही ज्यावेळेस निवडणूक आता हे आमदार तर होणारच आम्हाला पण माहिती आहे, पण आमची तेवढी इच्छा एक पूर्ण करायची। आणि काही घरगुती पण प्रश्न असे आहेत की साहेबांमुळे आमचे खूप सॉल्व झालेले, आयुष्यभरासाठी आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत। नमस्कार, आज आमच्या मानोरे गावामध्ये अक्षय दादा कर्डिले हे आले होते प्रचार सभेसाठी। पोटनिवडणूक लागलेलीच आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। तर ह्या पोटनिवडणुकीसाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते आहोत आणि आम्ही पूर्ण ताकदीने आमच्या गावात प्रचार करू आणि जास्तीत जास्त मतदान कसं होईल आमच्या गावातून आणि आमचे दादा कसे आमदार होतील याच्यासाठी आम्ही पूर्ण 10-12 दिवस प्रयत्न करणार आहोत आणि अक्षय दादा हे 100% आमदार होणार आहेत। आणि आमच्या सर्व महिलांनी प्रत्येक घरगुती गोष्टी असो किंवा बाहेरच्या शैक्षणिक बचत गटाच्या कोणताही प्रॉब्लेम जर आम्ही घेऊन गेलो तर साहेबांनी आणि अक्षय दादांनी कधीच आम्हाला नाही म्हटलेलं नाही आणि तेच लक्षात ठेवून आम्ही इथून पुढं कार्य करणार आहोत। धन्यवाद। नमस्कार, आज आपल्या गावातील मानोरी गावातील अक्षय शिवाजीदादा कर्डिले यांची प्रचार फेरी निमित्त पोटनिवडणूक तर चालू झालेली आहे। त्या निमित्ताने दादांनी आपल्या गावात सभा ठेवली होती। त्या सभेसाठी आम्ही सर्व महिला उपस्थित होतो आणि गावकरी मंडळी पण उपस्थित होते। आमचा पाठिंबा त्यांच्यासाठी आहेच,
ते निवडून येणारच आहेत, आमदार होणारच आहेत. 4 मेला त्यांचा गुलाल आहेच आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी राहणारच आहोत. आदरणीय कर्डिले साहेबांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक होत आहे त्या पोटनिवडणुकीतील उमेदवार अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले आज आमच्या मानोरी या ठिकाणी आले. सर्व ग्रामस्थांनी त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आणि एकमुखाने त्यांच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय घेतला. याला कारण एकच आहे, 2009पासून कर्डिले साहेब या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना गावातील कोणी व्यक्ती गेला तर त्याच्या चेहऱ्याकडनं पाहताही त्यांचं काम त्यांनी या ठिकाणी सोडवलं आहे. त्यांच्याकडे जात असताना कुणाच्या मध्यस्थीची गरज भासत नव्हती. अगदी स्वतःचा प्रश्न मांडवायचा आणि त्या ठिकाणी साहेबांनी प्रत्येकाचे प्रश्न या ठिकाणी सोडवलेत. या गावावरती विशेष त्यांचं असं लक्ष होतं. या गावात असणारे टांग्याच्या जे शर्यती होत्या त्यासाठी आवर्जून त्या ठिकाणी 2-2 तास उपस्थित राहून त्यानंतर हंगामासाठी उपस्थित राहून साहेबांनी अगदी सर्वसामान्यामध्ये मिसळून सर्वांचे प्रश्न या ठिकाणी सोडवलेत आणि आम्हाला खात्री आहे अगदी लाखाच्या मताधिक्याने आदरणीय अक्षयदादा या निवडणुकीमध्ये विजय होतील आणि तो संकल्प आम्ही संपूर्ण मानोरी ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेला आहे. आज सकाळपासून आमच्या राहुरी तालुक्यामध्ये प्रचार दौरा चालू आहे. प्रत्येक गावगाव आम्ही जातो आहे, मतदारांशी भेटतो आहे, गाठीभेटी चालू आहेत. कुठल्याही गावात गेलो तर साहेबांची आठवण हा प्रत्येक व्यक्ती सांगतो आहे. कारण की असं एक गाव नाही किंवा एखादा व्यक्ती असा नाही मला आत्तापर्यंत भेटल्यापैकी की म्हटलं आहे की माझी साहेबांची ओळख नव्हती. प्रत्येकाचे साहेबांसोबत एक ऋणानुबंध होते, एक नाळ प्रत्येकाशी साहेबांची जोडले गेलेली होती. म्हणून आज प्रत्येकाची भावना आहे की ही निवडणूक नसून आम्हाला सर्वांना एकत्रित येऊन साहेबांसाठी काहीतरी करायचं आहे. त्यासाठी खरं म्हणजे येणाऱ्या 23 तारखेला सगळे एकत्र मिळून खंबीरपणे मला साथ देण्यासाठी आज एकत्र येत आहेत. प्रचार करत असताना अनेक आठवणी आहेत, अनेक गोष्टी आहेत साहेबांच्या प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात. आज प्रत्येकाच्या हृदयात साहेबांनी घर तयार केलं आहे. प्रत्येक गावामध्ये साहेबांनी ठसा उमटवला आहे. कुठंही गेलं का कामं साहेबांचे दिसतात. म्हणजे एक मोठा विश्वास आज साहेबांच्या रूपाने माझ्यावरती जनतेने ठेवला आहे. तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने ह्या जबाबदारी माझ्यावरती टाकली, ही जबाबदारी स्वीकारून चांगल्या आपल्या राहुरी तालुक्यासाठी मी काम करत राहील, एवढंच या निमित्ताने सांगतो. आज या ठिकाणी या राहुरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आमच्या वळण गावामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक युवा नेते अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं आमच्या वळण गावामध्ये प्रचार दौऱ्यानिमित्त आज या ठिकाणी दादा आलेले होते. या दादांच्या या प्रचार दौऱ्याला आज आमच्या वळण गावातून उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 2024च्या निवडणुकीमध्येही स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांना आमच्या वळण गावातील मतदारांनी विक्रमी असं मतदान केलं होतं. परंतु काही कारणास्तव साहेब आता आपल्यामध्ये नाही आहेत. परंतु आज साहेबांपेक्षाही या 2026च्या निवडणुकीमध्ये आमच्या वळणचे ग्रामस्थ मतदार अक्षयदादांना गेल्या 2024च्या निवडणुकीपेक्षाही अधिकचं मतदान यावेळेस द्यायचं ठरवलेलं आहे जनतेने. कारण ही निवडणूक आता एकट्या अक्षयदादांची निवडणूक राहिलेली नसून ही मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची निवडणूक झालेली आहे. कारण गेल्या 30 वर्षापासून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या कार्य हे सामान्य जनतेच्या अवतीभोवती राहिलेलं आहे. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून या मतदारसंघामध्ये अनेक विकासात्मक कामे केलेली आहे आणि त्याच कार्याचा वसा आणि वारसा घेऊन त्यांचे चिरंजीव अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले हे अतिशय चांगल्या पद्धतीने एकदम साहेबांच्याच कार्यशैलीप्रमाणे काम करत आहे आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यपद्धतीसारखीच अक्षयदादांची कार्यपद्धती असल्याने 24 तास जनतेसाठी ते अवेलेबल आहे. आणि त्यांनी आपल्या प्रचार फॉर्म भरला तेव्हाही राहुरीमध्ये जनतेला सांगितलं की मी
स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब म्हणूनच यापुढे मतदारसंघामध्ये काम करणार आहे. आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे की अक्षयदादा हे शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्यापेक्षाही अधिक चांगल्या प्रतीचं काम करेल. कारण स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांचा खरा वारसा अक्षयदादा 100% हे चांगल्या पद्धतीनं मार्गक्रमण करतील अशी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना खात्री आहे. मनोज साळवे, C24 तास, राहुरी.